साधारण एक महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक बातमी आलेली होती की साऊथ कोरियामध्ये एका 24 वर्षाच्या तरुणीनं आपल्या आईला सांगितलं की माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला मला भेट म्हणून सोन्याची अंगठी देऊ नकोस, त्याऐवजी कॅश दे. म्हणजे काय, या कॅशचे घेऊन मी एसके हायनिक्स नावाच्या कंपनीचे शेअर्स विकत घेईन. म्हणजे साऊथ कोरियामध्ये शेअर्स घेण्यासाठी, विशेषतः एसके हायनिक्स आणि सॅमसंगचे शेअर विकत घेण्यासाठी इतकी रेस लागलेली होती. आणि काही दिवसातच त्याच एसके हायनिक्सच्या शेअर्सनं, त्याचबरोबर संपूर्ण साऊथ कोरियाच्या मार्केटनं असा काही तमाशा दाखवला की करोडो लोकांचे पैसे 3 आठवड्यात धुळीला मिळाले. जून 2026 मध्ये साऊथ कोरियाचा शेअर मार्केट जगातलं सर्वात जास्त रिटर्न देणारं मार्केट होतं. बरोबर 1 वर्षात त्यानं आपली किंमत जवळजवळ 3 पट केली होती. म्हणजे अख्ख्या मार्केटनं 3 पट केली होती. आणि अवघ्या 3 आठवड्यात हाच बाजार 30% कोसळला. आता तो आणखी काही कोसळून जवळजवळ 44% कोसळलाय. यात फक्त 2च दिवसात जवळजवळ $2.18 ट्रिलियन एवढी रक्कम मातीमोल झाली. मग हे नक्की झालं तरी काय, आणि अचानक जगातलं सर्वात मोठं मार्केट असं कसं कोसळलं, आणि यात भारताचा काय संबंध? आणि एवढं सगळं मोठं मार्केट कोसळत असताना देखील भारताला काहीच फरक पडला नाही, भारत मात्र व्यवस्थित राहिला. हे कसं काय घडलं? याच्यामध्ये भारतानं काही केलं की आपोआप झालं? हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता ही गोष्ट समजून घेण्या अगोदर एक लक्षात घ्या की साऊथ कोरियाच्या शेअर मार्केटला कोस्पी असं म्हणतात. या कोस्पीने साधारण 3000 अंकांवरून 19 जून 2026 ला 9385 अंकांचा सर्वोच्च उच्चांक गाठला होता. म्हणजे वर्षभरात 3 पट वाढ झाली होती. पण त्यानंतर अवघ्या 3 आठवड्यातच हा फुगा फुटायला सुरुवात झाली. 13 जुलैला कोस्पी एका दिवसात जवळजवळ 9% कोसळला आणि 7000चा टप्पा तोडून खाली आला. 28 जुलैला पुन्हा एकदा 8% घसरण झाली आणि परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की बाजारात 20 मिनिटांसाठी सक्तीनं ट्रेडिंग बंद करावं लागलं, ज्याला सर्किट ब्रेकर म्हणतात. एकट्या सॅमसंगच्या शेअरमध्ये 9.5%, तर एसके हायनिक्सच्या शेअरमध्ये 11%ची घसरण झाली. आणि 2026च्या पहिल्या सहामाहीत जेवढ्या वेळा असे सर्किट ब्रेकर लागले तेवढे 2008च्या जागतिक मंदीनंतर एकदाही साऊथ कोरियामध्ये लागले नव्हते. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ही किती मोठी आणि किती वेगवान घसरण होती. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं आणि खरं नुकसान जर कुणाचं झालं असेल तर तिथल्या सामान्य इन्व्हेस्टर्सचं, ज्यांना साऊथ कोरियामध्ये लाडानं मुंग्या म्हणजे जेमी असं म्हटलं जातं. जवळजवळ 1,40,00,000 सामान्य लोक या बाजारात पैसे लावत होते. मे 2026 पर्यंत त्यांनी घेतलेल्या मार्जिन कर्जाची जी रक्कम होती ती 60 ट्रिलियन वॉन एवढ्या विक्रमी पातळीवर पोहोचलेली होती. आणि सरासरी इन्व्हेस्टर जवळजवळ 3 पट लिव्हरेज घेऊन व्यवहार करत होते. म्हणजे तिथं लोकांना माहिती होतं की पैसे लावले की बुडतच नाहीत. म्हणजे स्वतःचे 100 रुपये असतील तर 300 रुपयांचे शेअर्स विकत घ्यायचे. यातच भर म्हणजे मे महिन्यात तिथल्या रेग्युलेटर्सनी पहिल्यांदा सॅमसंग आणि एसके हायनिक्स या 2 कंपन्यांवर आधारित दुप्पट लिव्हरेज देणारे जे ETF होते ते बाजारात आणायला परवानगी दिली. आणि हे लॉन्च होतात काही तासात संपले, कारण प्रत्येकाला हे 2 शेअर्स घेण्यासाठी जेवढे पैसे मिळतील तेवढे कमीच होते. एकूण मार्जिन कर्जापैकी 1/3 कर्ज फक्त या 2 कंपन्यांमध्ये अडकलेलं होतं. जुलैच्या सुरुवातीला जेव्हा या 2 कंपन्यांचे शेअर्स एकत्रच कोसळले तेव्हा साखळी पद्धतीने मार्जिन कॉल्सचा लोंढा सुरू झाला. 12 लाख सामान्य इन्व्हेस्टर्सना मार्जिन कॉल आले. यातल्या साधारण 3.2 ते 4.6 लाख खात्यांमध्ये शेअर ब्रोकरेज कंपन्यांनी सक्तीने विकून टाकले. इन्व्हेस्टर्सची इच्छा असो किंवा नसो, एका महिन्यात जवळजवळ 30 ट्रिलियन वॉन एवढी रक्कम अशा प्रकारे उडून गेली. या सगळ्या प्रकरणावर तिथल्या अर्थमंत्र्यांना कू युन चेओल यांना तिथं संसदेत जाहीर माफी मागावी लागली. आणि इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, साऊथ कोरियामध्ये घरं घेणं आता एवढं महाग झालंय की तिथली तरुण पिढी शेअर मार्केट हाच पैसे कमवण्याचा एकमेव मार्ग आहे असा विचार करते. म्हणूनच हा लिव्हरेजचा नाद इतका पसरला आणि त्याचा तोटा झाला. आता दुसरं कारण म्हणजे कोस्पी मधली विचित्र एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. जवळजवळ 880 कंपन्यांचा असलेला हा निर्देशांक एकट्या सॅमसंग आणि एसके हायनिक्स या 2च कंपन्यांचा वाटा याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त आहे. जगात असं दुसरं उदाहरण क्वचितच सापडतं. याची तुलना सौदी अरेबियाच्या आरामको बरोबर किंवा एकेकाळच्या फिनलँड मधल्या नोकियाशी होऊ शकते. म्हणजे नोकिया पूर्वीचा, आत्ताचा नाही. म्हणजे या 2 कंपन्यांमध्ये जरा जास्तच हालचाल झाली तर संपूर्ण देशाचं शेअर मार्केट हलतं, कारण नुकसान शोषून घ्यायला दुसरं असं फारसं काही तिथं नाही. आणि याच दरम्यान अशी भीती पसरली की मेमरी चिप्सची, विशेषतः NAND चे जे दर आहेत ते 2027 पर्यंत खाली येतील. जुलैच्या सुरुवातीला बँक ऑफ अमेरिकेच्या बबल
ग्लोबल रिस्क इंडिकेटरनं सेमीकंडक्टर सेक्टरसाठी 0.91 इतका उच्चांकी आकडा दाखवला. त्यामुळे जगभरातलं AI बबल बर्स्ट होण्याची भीती जी दाखवली जात होती त्याला खतपाणी मिळालं. याच वेळी सॅमसंग आणि SK हायनिक्स यांनी जून 2026 मध्ये एकत्रितपणे जवळजवळ $104 अब्ज तिमाही नफा कमावलेला होता. म्हणजे $104 बिलियन, जो आजवरच्या सर्वात मोठ्या तिमाही नफ्यांच्यापैकी एक होता. तो पूर्णपणे AI साठी लागणाऱ्या मेमरी चिप्सच्या मागणीमुळे आलेला होता. आणि आकडे बघितले तर कंपन्यांचा प्रत्यक्ष नफा आणि मागणी अजून देखील भक्कम दिसते आहे. तिसरं कारण आलं ते चीनकडून. चीनमधली सर्वात मोठी कंपनी DRAM बनवणारी, जिचं नाव आहे CXMT, हिनं शांघायमध्ये आपले शेअर बाजारामध्ये आणले आणि यातून जवळजवळ $8.57 बिलियन उभे केले. नवीन कारखाने उभारण्यासाठी या एकाच घटनेनं ऑगस्टच्या सुरुवातीला सॅमसंग आणि SK हायनिक्सच्या शेअरमध्ये सगळ्यात मोठी सेल ऑफ म्हणजे विक्री झाली. CXMTचं पहिल्या तिमाहीतलं उत्पन्न मागच्या वर्षीच्या तुलनेत 719% वाढलेलं होतं. एकट्या मे महिन्यात चीन आणि हाँगकाँगनं मिळून तब्बल $17.2 अब्ज कोरियन सेमीकंडक्टर विकत घेतले होते आणि SK हायनिक्सच्या जवळजवळ 30 ते 40% आणि सॅमसंगच्या 1/3 उत्पादनाचं काम चक्क चीनमध्ये होतं. म्हणजे कोरिया एकाच वेळी चीनवर अवलंबून देखील आहे आणि त्याच्याबरोबर कम्पीट म्हणजे स्पर्धा देखील करतोय. आणि चौथं कारण आलं ते अमेरिकेकडून. कोरियाच्या चिप कंपन्या अक्षरशः वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यामध्ये अडकलेल्या आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेनं सॅमसंग आणि SK हायनिक्स यांना असलेला विशेष दर्जा रद्द केला, ज्यामुळं त्यांना चीनमधल्या आपल्या कारखान्यांमध्ये अमेरिकन यंत्रसामग्री आणण्यासाठी आता वारंवार परवानगी घ्यावी लागते. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही हाय कपॅसिटी चिप्सवर 25% टॅरिफ लावला आणि अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांनी इशारा दिला, जर कोरियन आणि तैवानीज कंपन्या अमेरिकेत स्वस्त इन्व्हेस्टमेंट करत नसतील तर त्यांना 100% टॅरिफ लागू शकतो. यावर उपाय म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या करारानुसार कोरियानं अमेरिकेत तब्बल $350 बिलियन इन्व्हेस्टमेंट करायचं मान्य केलं आणि याच दबावाला उत्तर म्हणून 29 जून 2026 ला सॅमसंग आणि SK हायनिक्स यांनी मिळून तब्बल $1 ट्रिलियन पेक्षा जास्त रकमेची इन्व्हेस्टमेंट जाहीर केली. स्वतःच्याच देशात नवीन चिप आणि AI डेटा सेंटर उभारण्यासाठी ते हे सगळं करायला तयार होत आहेत. बँक ऑफ कोरियाचे गव्हर्नर राय चांग योंग यांनी सांगितलं की टॅरिफ असूनही निर्यात अजून तरी टिकून आहे, पण भविष्यात परिणाम आणखी वाईट होऊ शकतो असं त्यांना वाटतंय. आता इथे एक ट्विस्ट आहे जो प्रत्येक भारतीयाला माहिती असायला हवा. साधारण 1.5 वर्षापूर्वी भारताचं शेअर मार्केट साऊथ कोरियाच्या तुलनेत 3.5 पटीनं मोठं होतं, पण AIच्या तेजीमुळे 2026 मध्ये साऊथ कोरियानं भारताला मागं टाकलं आणि भारत जगातल्या टॉप 7 बाजारपेठांमध्ये घसरला. सुरुवातीला तो टॉप 5 मध्ये होता. याचं साधं कारण आहे, भारताकडे स्वतःची सॅमसंग किंवा SK हायनिक्स सारखी एकही कंपनी नव्हती जी AIच्या जगामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाईल. भारताची ताकद IT सर्व्हिसेसमध्ये आणि गंमत म्हणजे AI मुळे ती धोक्यात आलेली आहे. त्यामुळे निफ्टी IT निर्देशांक 2026 मध्ये जवळजवळ 19% घसरलेला आहे. परदेशी इन्व्हेस्टर्सनी 2026 मध्ये भारतीय शेअर मार्केटमध्ये जी विक्री केली जवळजवळ 26 ते 27 बिलियन काढून घेतले आणि तेच पैसे घेऊन कोरियन मार्केटमध्ये, तैवानीज मार्केटमध्ये तिथल्या AIची जी होड लागलेली आहे त्याच्यामध्ये गुंतवले. पण गंमत अशी की जेव्हा जून 2026 मध्ये हाच कोरियाचा AIचा बबल फुटला तेव्हा भारताला त्याचा काहीही फटका बसला नाही, कारण भारत या AIच्या पार्टीमध्ये सामीलच झाला नाही. AIची पार्टी कुठं झालेली आहे तर ती साऊथ कोरियामध्ये, तैवानमध्ये आणि अमेरिकेमध्ये चालू आहे. भारत या रेसमध्येच नाही आहे, त्यामुळे भारताला फटका बसला नाही. म्हणजे भारत कोरिया बरोबर कोसळला नाही हे खरं आहे, पण भारत याच्यामध्ये जिंकला असं आपण म्हणू शकत नाही, कारण भारत या पार्टीला नव्हता, त्यांना आमंत्रणच नव्हतं. आता शेवटी काही गमतीशीर आणि महत्त्वाच्या गोष्टी. जून 2026 मध्ये तैपईमध्ये एका ट्रेड शो मध्ये एनव्हिडियाचे CEO जेनसेंग हुआंग यांनी SK हायनिक्सच्या एका मेमरी वेफरवर स्वतः सही केली आणि सांगितलं आणखी बनवा. SK हायनिक्सने तर जून मध्ये कारखान्यातल्या नोकऱ्यांसाठी पदवीची अटच काढून टाकली, जे 80% जास्त तरुण कॉलेजला जाणाऱ्या कोरियामध्ये अभूतपूर्व होतं. फक्त कामगारांची मागणी वाढावी म्हणून ते हे करत होते. म्हणजे कमी शिक्षण झालं तरी चालेल, फक्त माणसं कामाला पाहिजेत. आणि दोन्ही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या नफ्याच्या 10% बोनस देखील दिला. जवळजवळ सॅमसंग आणि SK हायनिक्समध्ये एका कर्मचाऱ्याला 4-4 कोटी रुपये बोनस मिळाल्याच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, 1997-98च्या आशियाई संकटात
कोस्पीचा जो इंडेक्स होता तो 66% कोसळला होता. 2008च्या जागतिक मंदीमध्ये तो 55% पडलेला. आता फक्त तो जवळजवळ 44% घसरलाय. कितीही भयानक वाटत असलं तरी कोरियाच्या इतिहासातल्या सर्वात वाईट संकटाच्या हे जवळ अजून गेलेलं नाही. म्हणजे प्रश्न हा उरतोच की फक्त एका या सट्टेबाजी जी चाललेली होती त्याच्या फुग्यामुळे हे सगळं घडलं की एआयचा हा बबल बर्स्ट झालाय. याचं नेमकं काय उत्तर आहे ते पुढच्या काही वर्षात आपल्याला समजेलच. तुम्ही भारताबाहेरच्या कुठल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता का? अमेरिकामध्ये किंवा इतर साऊथ कोरियन मार्केट्समध्ये वगैरे? तुम्हाला या मार्केट्सबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.